4 वर्ष संयम, धाडस आणि साहसाची, 4 वर्ष अप्रतिम क्रिकेटच्या परंपरेची, 4 वर्ष अप्रतिम इतिहासाची आणि 4 वर्ष उरमोडी परिसरातील सर्व खेळाडूंना आपल्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारी, आपल्या मानाची सन्मानाची प्रीमियर लीग अर्थातच उरमोडी प्रीमियर लीगचा थरार तुम्ही अनुभवताय. खरं तर आज या प्रीमियर लीगचा दुसरा दिवस आणि मॅच क्रमांक 2 आपल्यासमोर. एका बाजूला रायझिंग स्टार यांच्या विरुद्ध श्री साई 11 अशी मॅच आहे. टॉस जिंकलेला आहे रायझिंग स्टार या टीमने. टॉस जिंकण्याचा प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे श्री साई 11 या टीमला. आणि श्री साई 11 या टीमची आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये कुमार शेलार पाटेकर आणि रितेश सावंत सायळी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि या जोडीला थांबवण्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेले आहे सूरज निकम. अगदी यावेळेला हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, कट चांगला करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल धाव जोडीया धावपलकावरती नजर आपण टाकली ना तर रायझिंग स्टार या टीमने प्रथमतः गोलंदाजी करत असताना सूरज निकमने अवघ्या 2 धावा धावपलकावरती खर्च केलेला आहे. कुमार शेलार 1 बॉलच्या पाठीमागे 1 धावेंवरती घेत आहेत. रितेश सावंत 1 बॉलच्या पाठीमागे 1 धावेंवरती घेत आहेत. सेन्सिबल क्रिकेट सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सूरज निकम याला समोरच्या दिशेने या बॉल लावडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? हो, पोहोचलेले आहेत परंतु कॅच घेऊ शकले नाहीयेत. एक जीवनदान मिळालेलं आहे कुमार शेलार पाटेकर यांना. खरं तर हे जीवनदान श्री साई 11 या टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण कुमार शेलारला एक जीवनदान मिळाल्यानंतर कुमार शेलारची बॅट तळपणं खूप आवश्यक आहे श्री साई 11 या टीमसाठी. कारण कालच्या दिवसामध्ये त्यांनी एक सामना खेळलेला आहे, तो सामना त्यांनी गमावलेला आहे. म्हटल्यानंतर ही मॅच त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि या मॅचमध्ये श्री साई 11 या संघाला ही मॅच जिंकावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसला होता परंतु यावेळेला नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी लॉंग ऑफ रिजनमधील क्षेत्ररक्षक अगदी व्ही शेपमध्ये येण्यापर्यंत थोडासा उशीर झाला आणि त्यानंतर मात्र सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. 5 धावा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सूरज निकम यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. अजूनपर्यंत एकही मोठा फटका त्यांनी खर्च केलेला नाही आहे. प्रति बॉल पाठीमागे सिंगल डबल खर्च धाव त्यांनी केलेली आहे. इकॉनॉमिकल नियंत्रितपणे त्यांनी गोलंदाजी करत असताना तंत्रशुद्ध गोलंदाजी त्यांनी आत्तापर्यंत हाताळलेली आहे. परंतु आता डावकरे हाताचे फलंदाज रितेश सावंत स्ट्राईक एंडला सायळीचे आहेत. खरं तर 1 गाव 11 या टुर्नामेंटमध्ये सायली टीमच्या माध्यमातून रितेश सावंतने बहारदार खेळ दाखवला आहे. आज प्रीमियर लीगमध्ये पारंपरिक जोडीमध्ये त्यांना संधी मिळालेली आहे. संधीचं सोनं करतील का? याला त्या पहा अगदी स्विंग अँड मिस, वेग चांगला होता बॉलच्या पाठीमागे, टप्पा देखील अचूक होता. योग्य दिशेवरती हा बॉल हाताळलाय. फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलेला आहे आणि येतोय तो डॉट बॉल. रितेश सावंत आज संधी मिळाली, संधीचं सोनं करावं लागेल. ज्यांना संधी मिळते तो नशीबवान असतो परंतु ज्याने संधीचं सोनं केलं तो खरा विजेता असतो. आज संधी चालून आलेली आहे. पारंपरिक जोडीमध्ये विश्वास ठेवलेला आहे श्री साई 11 या टीमने. आज संधीचं सोनं करावं लागेल. बहारदार खेळ दाखवावा लागेल. आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये. एक चोरटी धाव धावपलकावरती पूर्ण केलेली आहेत. 1 षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आहे. धावपलकावरती धावा आहेत तब्बल 6 धावा. मी म्हणेन सूरज निकमने चांगली गोलंदाजी केलेली आहे. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर तुम्ही गोलंदाजी करत असताना 10 पेक्षा कमी धावा खर्च करताना त्यावेळेला तुम्हाला एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखलं जातात. आज सूरज निकमने आपल्या नावाप्रमाणे गोलंदाजी चांगली केलेली आहे. कुमार शेलार पाटेकर आणि रितेश सावंत सायळी या 2 खेळाडूंना मात्र मोठा फटक्या खेळण्यापासून वंचित ठेवलेली आहे. 3 बॉलच्या पाठीमागे 4 धावांवरती कुमार खेळत आहेत. रितेशने 3 बॉलच्या पाठीमागे 2 धावांवरती खेळत आहेत. खरं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत परंतु आता इथून पुढे दोन्ही फलंदाजांना हात खोलावे लागतील. घेर चेंज करावा लागेल. कुठेतरी धावांचा वेग त्यांना वाढवावा लागेल. आपण जर पाहिलं ना तर सकाळच्या सत्रामध्ये जरी 50-55चा टार्गेट जरी तुम्ही प्रथम बॅटिंग करत असताना सेट केलं असेल ना तरी त्या धावा कमी पडत आहेत. पहिली मॅच आपण पाहिली तब्बल 54 ते 55 धावांचं टार्गेट होतं. ते देखील सहजरित्या 11 सुपरस्टार या टीमने सहजरित्या पूर्ण केलेला आहे. म्हटल्यानंतर 65 ते 70 धावा तुम्हाला या मैदानावरती ठोकाव्या लागतील. त्याच वेळेला तुम्हाला ती धावसंख्या बेनिफिट असेल असं मी नक्की म्हणेन.
कारण की कालच्या दिवसापासून आपण पाहिलेलं आहे 55 ते 60 धावा चेस देखील झालेल्या आहेत दुसऱ्या डावामध्ये. यावेळेला पाठीमागचा पाय वाकवला होता, परंतु बॉलच्या मेरिटपर्यंत पोहोचू शकले नाहीत. ऑफ स्टंपवरती हा बॉल पिचिंग केला होता आणि तदनंतर मात्र येतोय तो डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक रुपेश घेऊन आलेले आहेत. यावेळेला बॉलला उडवलंय, अगदी काऊ कॉर्नर रिझन मधील क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल धाव कंप्लीट, दुसरीची जोखीम आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर चौकार षटकार जरी येत नसतील तरी सिंगल डबलने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळते. असं म्हटलं जातं ना, थेंबे थेंबे तळे साचे. अगदी एका एका थेंब्यानं तळं कधी भरून जाते आपल्याला कळत नाहीये. तसंच क्रिकेटमध्ये देखील आहे. तुमच्या बॅटमधून जर चौकार षटकार येत नसतील तर तुम्हाला सिंगल डबल धाव घ्यावी लागते आणि धावफलक अगदी पुढे घेऊन जावं लागतं आणि तेच काम कुमार शेलार आणि रितेश सावंत यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. खरं तर तुम्ही स्पर्धा पाहताय. समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा आयोजित शिवसह्याद्री परिवार पुरस्कृत उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5चा थरार आपण पाहत आहे. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला या परिसरातील खेळाडूंना. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, अगदी पंच आमच्याकडे वळाले. नकारात्मक चेंडू त्यांनी घोषित केलेला आहे. सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. यावेळेला थोडीशी दिशा भरकटली होती. रुपेश सपकाळ यांची व्हाईट लाईनवरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न. यावेळेला देखील पुन्हा लागोपाठचा वाईड बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा वन्स मोर पाहायला मिळाला. त्याच दिशावरती त्याच टप्प्यावरती त्यांनी बॉल हाताळला. लागोपाठचे 2 बॉल त्यांनी खराब टाकलेला आहे. वाईडिश यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न ते करतायत. जी वाईड बॉलची लाईन आहे त्या लाईनला पकडून ते गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला पुन्हा एकदा तीच लाईन. लागोपाठचे 3 बॉल खराब आलेले आहेत. कुठेतरी ही लाईन भरकटलेली आहे. या लाईनला पुन्हा एकदा मार्ग काढावा लागेल. चांगल्या टप्प्यावरती अचूक दिशेवरती त्यांना गोलंदाजी करावी लागेल. खरं तर त्यांचा टप्पा चांगला आहे, परंतु जी लाईन आहे ना ती लाईन खराब आहे. लाईनवरती नियंत्रण ठेवावं लागेल. परंतु यावेळेला फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी. विकेट किपर सतीश पोपळकर चेंडू खाली आले. त्यांनी हाताची ओंजळ केली आणि ओंजळीमध्ये अलगद बॉलला पकडलं आणि रितेश सावंतच्या खेळीचा होतोय अंत. रितेश सावंत बॅक टू द पविलियन परतीच्या दिशेला तंबूचे आश्रयाला येतील. रितेश सावंत पारंपरिक जोडीमध्ये आले होते. आपल्या नावाप्रमाणे खेळी करू शकले नाहीत. 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 4 धावा त्यांनी बनवल्या. खरं तर ते वारंवार प्रयत्न हाच करत होते की मला मोठे फटके खेळायचे आहेत आणि धावफलकाला एक चांगला वेग द्यायचा आहे, परंतु प्रयत्नांना अपयश आले आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी बॅटचा वरचा किनारा लागला. तदनंतर चेंडू हवेमध्ये उभा राहिला. विकेट किपरने टिपली एक चांगली झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत माने डबेवाडी मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉसचा बॉल, फुलटॉसला माफी दिली जात नाही. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा येतोय UPL दर्जात्मक दाखवणारा एक दर्जादार षटकार. मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत माने डबेवाडी ज्या प्रकारे आले त्या प्रकारे त्यांनी फटका सजवला डीप मिड विकेट रिजन मध्ये. फुलटॉस बॉल वरती खरगोश समाचार. आणखीन एक ऑन साइडला बॉल उडवण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न चांगला राहिला आहे. क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खराब बॉलवरती त्यांनी मोठा प्रहार चढवले. चांगल्या बॉलवरती अगदी कट करण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जात आहे.
समोरच्या दिशेने या बॉल उडवलाय, गॅप खूप मोठा आहे, धावांचा मिळणार नाही टोटल. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन. रिजन क्लिअर करत असताना कुमार शेलारच्या बॅट मधून एक दमदार चौकार. कुमार शेलारच्या बॅटमधून एक अप्रतिम स्ट्रोक आलाय. खरं तर श्री साई 11 या टीमचा आत्मविश्वास वाढवणारा आणि कुमार शेलारचा कॉन्फिडन्स वाढवणारा हा चौकार आहे. या चौकाराने नक्कीच श्री साई 11 या टीमला एक नवसंजीवनी मिळेल, कारण या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. मी म्हणेन रुपेश सकपाळ यांच्यावरती हल्लाबोल चढवण्याचा प्रयत्न सातत्यपूर्वक राहिला. 16 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दोन्ही षटक आता समाप्त झालेले आहेत. 22 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षण आता फैलावलं जाईल. 6-5चा कन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 3ला होते सुरुवात आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये सतीश पोपळकर जे डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आहेत ते आलेले आहेत आणि पहिलाच बॉल त्यांनी वेगवान ठेवला. वेग चांगला होता, टप्पा देखील अचूक होता. चांगल्या लाईनवरती त्यांनी व्हेरिएशन दाखवलेलं आहे आणि पहिलाच बॉल आलेला आहे डॉट बॉल. सतीश पोपळकरवाडीचे आहेत. खरं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये चांगला खेळ त्यांनी दाखवलेला आहे. यावेळेला पहा हलक्यात आणि कट केलाय, बॉलला पाठवलाय. अगदी क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये. सिंगल धाव कंप्लीट करूया आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 23 धावा. श्री साई 11 संघ मात्र प्रथमतः बॅटिंग करतोय. बॅटिंग करत असताना त्यांचा प्रयत्न हाच असणार आहे की आम्हाला 60 ते 65 धावांपर्यंत मजल मारायची आहे. कुमार शेलार अगदी 5 बॉलच्या पाठीमागे 8 धावांवरती खेळत आहेत. दोन्ही बॅट्समन आता सेट झालेले आहेत. 9 बॉलच्या पाठीमागे 16 धावांची एक चांगली पार्टनरशिप त्यांची होताना पाहायला मिळते. ओहो, या वेळेला पहा बॅटचा खालचा एच लागला आहे. त्यानंतर विकेट कीपरने टिपलेले आहे चांगली झेल आणि खेळ समाप्त झालाय. कुमार शेलारचा धक्का क्रमांक 2 श्री साई 11 या टीमला. कुमार शेलार बॅक टू द पविलियन. खरं तर खूप चांगले सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळतात डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. परंतु एक पारितोषिक येत आहे. चंद्रकांत माने डबेवाडी यांना फौजी क्रिकेट क्लब डबेवाडी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयांचा प्राइज आहे. मग पुरा 200 रुपयांचा प्राइज आहे चंद्रकांत माने यांच्यासाठी. खरं तर आपल्याच टीममधील एक चांगला खेळाडू UPL मध्ये एक चांगला खेळ साकारतोय, त्यांच्यासाठी हे पारितोषिक लगवलेलं आहे. याला समोरच्या दिशेने या बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक टप्पा बॉल पकडण्याचा प्रयत्न, थोडीशी मिस फिल्डिंग तिथे आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलेलं आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुयश बामरश आलेले आहेत, वडगावचे आहेत आणि खरं तर पहिलाच बॉल त्यांनी पेस करत असताना 2 धावा धावफलकावरती जमवलेले आहेत. 25 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे. सतीश पोपळकर यांनी चांगली गोलंदाजी केली. 3 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्यांनी मिळवले. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल उडवलाय, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाही. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीची जोखीम घेतली जाईल का? नाही घेतली जाणार. संयम दाखवलाय दोन्ही खेळाडूंचा. मात्र कॉलिंग वेट वॉच ही भूमिका खूप चांगली पाहायला मिळालेली आहे आणि समतोल आणि ताळमेळ आहे ना ते खूप चांगलं आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. 27 धावा धावफलकावरती.
ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 3 मधील. चंद्रकांत माने 4 बॉलच्या पाठीमागे 8 घेत आहेत. सुयश बामरस 2 बॉलच्या पाठीमागे 4 धाब्यांवरती घेत आहेत. बॅक टू द बॉलर हा बॉल खेळण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलो थ्रोमध्ये या बॉल अडवलेला आहे. शेवटचा बॉल येतोय डॉट. 3 षटकांचा वेळ खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 27 धावा. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 6 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा आलेल्या आहेत. सतीश पोपळकर यांचं षटक महत्त्वपूर्ण राहिलं कारण त्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा आल्या आणि जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बरसत होता अक्षरशः कुमार शेलारला त्यांनी माघारी पाठवलेला आहे. या षटकामध्ये एकही मोठा फटका आलेला नाही आहे. बेनिफिट्स राहिलेला आहे अक्षरशः रायझिंग स्टार या टीमला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर तुम्ही पाहताय UPL पर्व क्रमांक 5 चा थरार. उरमोडी परिसरातील जे खेळाडू आहेत ते या प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. समन्वय उरमोडी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या टीम्स आहेत त्या टीम्समधील अनेक खेळाडू तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. आज या प्रीमियर लीगचा दिवस क्रमांक 2. यावेळेला वेट आणि वॉचची भूमिका. तदनंतर क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरतून बॉल चालला होता परंतु क्या बात आहे, काय एफर्ट दाखवलाय. अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे विक्रम लोहार यांच्या माध्यमातून. तर नक्कीच पंचांनी मात्र षटकार घोषित केलेला आहे. खरं तर अप्रतिम एफर्ट तिथे पाहायला मिळालेत. क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळालेला आहे आणि खरं तर विक्रम लोहार यांनी स्वतःहून खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे आणि स्वतःहून सांगितलं की हा बॉल सीमारेषेच्या बाहेर आहे. ही शिस्त आणि ही खेळाडू वृत्ती तुमच्या अंगी असणं खूप गरजेचं आहे आणि ते विक्रम लोहार यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. आणखीन एक मोठा ब्लास्ट. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. चंद्रकांत माने यांचा जलवा पाहायला मिळतोय. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे ब्लास्ट. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार आलेले आहेत चंद्रकांत माने डबेवाडी यांच्या बॅटमधून. लागोपाठचा तिसरा येणार का? या वेळेला बॉलला उडवलंय परंतु थोडीशी कुठेतरी लांबी कमी पडली आणि तदनंतर 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. आतापर्यंत पहा चंद्रकांत माने यांनी 3 षटकार ठोकलेले आहेत आणि खरं तर फौजी क्रिकेट क्लब डबेवाडी यांच्या या टीमच्या मार्फत चंद्रकांत माने यांना प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. आत्तापर्यंत 3 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत आणि 600 रुपये आपल्या अकाउंटमध्ये त्यांनी जमा केलेली आहेत. पुन्हा एकदा ते स्ट्राईकला आहेत. 7 बॉलच्या पाठीमागे 22 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. संघाची धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचलेली आहे 41 या अंकावरती. सकाराम बांबरस वडगावचे आहेत त्यांच्यावरती हल्ला बॉल चढवायला सुरुवात केलेली आहेत. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार चंद्रकांत माने यांनी ठोकले आहेत. त्यानंतर दुहेरी धावा आलेले आहेत. 3 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 14 धावा खर्च केलेत. थोडंसं स्पीडअप ठेवा, वेळ जास्तीचा घेऊ नका. फिल्डिंग सजावट कुठेतरी आता बदलली जाते. रणनीती आखलेली आहे, षडयंत्र रचलेले आहेत. प्रयत्न हाच आहे की चंद्रकांत माने यांना लवकर माघारी पाठवण्याचा प्रयत्न असेल परंतु यावेळेला पहा थोडीशी वेट आणि वॉचची भूमिका घेतली. त्यानंतर बॅट फिरवली गेली. त्यानंतर सिंगल धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र कमबॅक केलेला आहे सकाराम बांबरस यांनी. खरं तर क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि आपल्या अनुभवाला साजेशी गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. लागोपाठचे 2 बॉल जर आपण पाहिले तर अप्रतिम त्यांनी हाताळलेले आहेत. जो फलंदाज इन्फॉर्म होता त्या फलंदाजाला थांबवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. 42 धावा धावफलकावरती. करंट रन रेट जर आपण पाहिला ना तर 11.44 आहे. या सरासरीने खेळले तर नक्कीच 60-65 धावांपर्यंत ते पोहोचू शकतात. पुन्हा एकदा या बॉलला उडवण्याचा प्रयत्न परंतु फेकी खराब. सिंगल धाव. पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहा तिथे क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. फेकी खराब पाहायला मिळालेले आहे. जे बॅकअपला खेळाडू होते विकेट किपर यांच्या त्यांनी मात्र
कोणत्याही प्रकारची पाहणी केलेली नाही. जसा बॉल आला तसा मात्र फेकून दिला आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक कोणताही नव्हता. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलेलं आहे आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 44 धावा. एक चांगल्या स्थितीमध्ये श्री साई 11 संघ पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये धावा येत आहेत. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा किनारा, विकेट किपर खूप मोठी चुकी करतायत. सतीश पोपळकर होते. अगदी साधा झेल होता, परंतु 1 अटेम्प्ट 2 अटेम्प्ट आणि तिसऱ्या अटेम्प्टला मात्र बॉलने हातातून निसटला आणि त्यानंतर मात्र धरणीला दान झाला. अर्थातच एक जीवनदान मिळालेलं आहे सुयश बांबरस यांना. आता 45 धावा आहेत धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. ओव्हर क्रमांक 5 आहे, शेवटचं षटक आणि यानंतरची मॅच आहे. उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 आणि पर्व क्रमांक 5 मधील आज दिवस क्रमांक 2 आणि दिवस क्रमांक 2 मधील मॅच क्रमांक 3 असेल. AY24 त्यांच्या विरुद्ध सह्याद्री वॉरियर्स अशी मॅच आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर मधल्या इनिंगमध्ये आपण हा टॉस करणार आहोत. सह्याद्री वॉरियर्स विरुद्ध AY24 अशी मॅच आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. जविया मैदानाच्या दिशेने ओव्हर क्रमांक 5 शेवटचं षटक सतीश पोपळकर पुन्हा एकदा घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक त्यांच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 5 धावा खर्च केल्या होत्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलेला आहे लॉंग ऑन रिजन मध्ये. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही केला जाणार, कारण इथून पुढे प्रयत्न हाच असेल चंद्रकांत माने यांचा की जोखीम संपूर्ण टीमची माझ्यावरती आहे, जबाबदारी आहे आणि तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून मी चांगले फटकेबाजी खेळू शकतो, हाच प्रयत्न असेल आणि हा विश्वास त्यांच्याकडे आहे. कारण त्यांच्याकडे ताकद आहे, ॲबिलिटी आहे, चांगली क्षमता आहे मोठमोठे फटक्या खेळण्याची. आता शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि चंद्रकांत माने यांनी 8 बॉलच्या पाठीमागे 23 धावा ठोकलेले आहेत. शेवटचे 5 बॉलवरती ते किती धावा धावफलकावरती लगावणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सतीश पोपळकर पुन्हा एकदा निघालेत. याला थोडेसे शफल झाले, चेंडू हवेमध्ये उभा राहिला आहे. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केलेला आहे. जोखीम घेतलेली आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावरती जोडूया. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 48च्या घरामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पार्टनरशिप खूप चांगली पाहायला मिळते. 11 बॉलच्या पाठीमागे 25 धावांची पार्टनरशिप बनवलेली आहे. खरं तर रितेश सावंत आणि कुमार शेलार ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आले होते, परंतु रितेश सावंत आणि कुमार शेलार यांनी नावाप्रमाणे खेळ साकारलेला नाही, परंतु कुमार शेलारने डावाला थोडंसं सावरण्याचा प्रयत्न केला. 15 धावा त्यांनी बनवल्या, परंतु चंद्रकांत माने आणि सुयश बामरस यांनी मात्र डावाला सावरलं. यावेळेला गुडघा टेकून या बॉलला उडवलाय. एक वार चेंडू हवाई सफर करत असताना 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळालाय. ताकदीचा वापर पाहायला मिळाला. टायमिंग प्रॉपर आणि अगदी ताकदीच्या जोरावरती आणि हवेच्या जोरावरती या बॉलला फेकून दिलाय डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी 10 बॉलच्या पाठीमागे 31 धावांचा विस्फोटक खेळ साकारलेला आहे. चंद्रकांत माने डबेवाडी यांनी 54 धावा धावफलकावरती. का स्ट्राईक मी माझ्या खांद्यावरती घेतली, का मी जोखीम घेतली माझ्या संघाची, का जबाबदारी घेतली, याचं ज्वलंत उदाहरण देत असताना चंद्रकांत माने मैदानाच्या आतमध्ये बरसते. धावांचा डोंगर त्यांनी उभा केला. याही वेळेला या बॉलला उडवलाय, परंतु कॅचची मांग क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीत. चांगले प्रयत्न केले होते. पुन्हा 2 धावा धावफलकावरती जोडूया आणि 56 धावा धावफलकावरती. अब तक 56 अशी धावसंख्या आपण पाहत आहे. 11 बॉलच्या पाठीमागे 33 धावांची एक भली मोठी खेळी त्यांनी साकारलेली आहे. कमी बॉलच्या पाठीमागे मोठी धावसंख्या उभारलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो, यावेळेला स्विंग अँड मिस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट वरतून फिरली गेली, बॉल खालून निघून आलाय. फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलेला आहे आणि खूप वेळानंतर हा बॉल डॉट आलेला आहे.
सतीश पोपळकर कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 56 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल आणि शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका आला ना तर 62 धावांपर्यंत एक चांगली मजल मारू शकतात. तो शेवटचा बॉल कशा पद्धतीने सतीश पोपळकर हाताळणार. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु शेवटचा बॉल देखील येतोय. डॉट विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. चंद्रकांत माने माघारी परतलेले आहेत. एक इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे. धावपलकावरती धावा आहेत 56 धावा आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे रायझिंग स्टार या टीम समोर. श्री साई 11 या टीमने यानंतरची मॅच आहे एका बाजूला सह्याद्री वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध AY24 अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा आपण टॉस करूया आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जातील आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सर. थँक्यू सो मच. धन्यवाद तुषार सर. आपण टॉस करूया आणि टॉसमध्ये दोन्ही संघनायकांना मी आमंत्रित करतो आणि नाणेफेकीच्या कौलसाठी आपण विनंती करूया. नितीनजी आरगडे यांना विनंती आहे की आपल्या शुभासे आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत आणि त्यांच्या शुभासे आपण जाऊया. टॉस करूया. सुरेशजी हादगे यांना विनंती आहे. मंडप डेकोरेटर आहेत ज्यांच्या वतीने आम्हाला हा भव्य दिव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांच्या शुभासे आपण करतोय तो टॉस. AY24 विपक्ष सह्याद्री वॉरियर्स असा होतोय पुढील सामना आणि दोन्ही संघनायकांना विनंती करूया की आपण टॉससाठी या. आपला होतोय तो टॉस. तुम्ही पाहताय अनुभवताय उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5चा दैदिप्यमान थरार. पुढील सामना आपल्या समोर येतोय आणि त्या सामन्याचा आपण टॉस करूया. AY24 विपक्ष सह्याद्री वॉरियर्स असा होतोय नाणेफेकीचा कौल. आपण करूया तो टॉस. इंटरनॅशनल पद्धतीने आपण मैदानाच्या आतमध्ये टॉस करत आहोत आणि या नाणेफेकीच्या कौलसाठी आपण दोन्ही संघनायकांना आमंत्रित करत आहोत. आपण टॉस करतोय. या इकडे कॅमेरा आहे. हेड आणि टेल तुम्हाला मागायचं. ओके, कोण मागणार? सह्याद्री वॉरियर्स नाणेफेकीचा कौल मागणार. हेड आणि टेल. टेल इज अ कॉल आणि टेल इट इज. सह्याद्री वॉरियर्स तुम्ही टॉस जिंकलाय. या प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत किती सामने झाले आणि किती जिंकलाय किती हारलाय? आमचा एकच सामना झालाय. काल एक सामना जिंकलोय. आता हा सेकंड मॅच आहे. एक सामना जिंकलाय आणि या सामन्यामध्ये काय घेत आहे? या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण घेतो. पहिलं कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला आवडेल? तसं टार्गेट असं आहे ते आज दोन्ही साईडने रन होत आहेत. त्याप्रमाणे आमचं एकच असेल की कमीत कमी स्कोअरमध्ये त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. संघांचं कॉम्बिनेशन कसं आहे? एक सामना जिंकलाय. संघाचं कॉम्बिनेशन काल चांगलं सेटअप झालंय. चांगलं आहे ते. त्याप्रमाणे मॅच टू मॅच आम्ही बोलतात ना प्रोग्रेस करू. त्या या प्रीमियर लीगला पर्व क्रमांक 5 आपण घेतोय आणि या प्रीमियर लीगचं महत्त्व तुमच्यासाठी काय आहे? सर याचं महत्त्व शब्दात सांगू शकत नाही कारण की ही लीग आमच्यासाठी सगळ्यात फेवरेट लीग आहे. आपण खरं तर टॉस AY24च्या बाजूने राहिला नाही. बॅटिंग करायचे. तुम्ही टॉस जिंकला असता तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं. म्हणजे अगदी मनासारखं नाही झालंय परंतु आता बॅटिंग करायचे. काय वाटतंय की या खेळपट्टीवरती खेळताना ही धावसंख्या योग्य असेल जिथं आम्ही बचाव सत्र क्रमांक 2 मध्ये करू शकतो? आम्ही 50च्या वर रन करण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्यासाठी ही प्रीमियर लीग किती महत्त्वाची आहे? खूप महत्त्वाची आहे. म्हणजे अशी कुठेच लीग खेळायला भेटत नाही. प्रत्येक वर्षी वाट बघता? हां, प्रत्येक वर्षी. अधिकचा वेळ घेणार नाही. दोन्ही संघनायकांना मॅचसाठी आपण शुभेच्छा देऊया. AY24 आणि सह्याद्री वॉरियर्ससाठी टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय सह्याद्री वॉरियर्सच्या टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलंय AY24 या टीमला बॅटिंगसाठी. वळी आपण समालोचन कक्षामध्ये आणि सत्र क्रमांक 2चं धावतं विवरण आपण ऐकूया. या सामन्याचं तुषार जांभळे सरांची असेल वाणी आणि त्यांच्याच माध्यमातून ऐकूया सत्र क्रमांक 2ची संपूर्ण कहाणी. स्टेशन बॉक्समध्ये आपण टॉस पाहिलेला आहे आणि मायक्रोफोनवरती आमचे गुरुवर्य आणि
व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. पूर्वार्ध खेळ समाप्त झालेला आहे आणि पूर्वार्ध खेळामध्ये तब्बल 57 धावांचं टार्गेट रायझिंग स्टार या टीम समोर आहे आणि 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रायझिंग स्टार या टीमची प्रारंभिक जोडी एका बाजूला चेतन कदम आणि नॉन स्ट्राईकला सतीश पोपळकर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज कुमार शेलार अशी नामांकित खेळाडू आहेत. तिन्ही खेळाडूंनी आपापल्या गावासाठी किंबहुना आपापल्या गावच्या टीमसाठी एक चांगला खेळ दाखवलेला आहे. उल्लेखनीय खेळ त्यांचा राहिलेला आहे. परंतु आज UPL प्रीमियर लीग खेळत आहेत ते आणि खऱ्या अर्थानं चेतन कदमने कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ साकारला आहे. त्यानंतर सतीशने देखील चांगला खेळ साकारला आहे. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे 30R सर्कलच्या आतमध्ये. सिंगल धाव. आता सिंगल धावेने मात्र श्रीगणेशा झालेला आहे रायझिंग स्टार या टीमचा. आता सिंगल धावेने चालू झालेली गाडी जाऊन थांबवायची आहे. तब्बल 57 या अंकावरती म्हटल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप त्यांना बनवावी लागेल. चेतन कदम त्याचबरोबर रायझिंग स्टार या टीमचे संघ मालक आदरणीय श्री योगेश दादा देवरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. यावेळेला ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा पहा अगदी स्ट्रगल होताना पाहायला मिळालेले आहेत. लागोपाठचे 2 बॉल जर आपण पाहिले ना तर अक्षरशः डॉट आलेले आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतरच्या लागोपाठचे 2 बॉल डॉट. कुमार शेलार यांचं व्हेरिएशन खूप चांगलं पाहायला मिळत आहेत. अगदी ओव्हर द विकेटने ते गोलंदाजी करतायत. रनरअप पाहिलं ना तर आपण 10 ते 12 पावलांचा त्यांचा रनरअप आहे. परंतु गोलंदाजीचा तिकट मारा चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला देखील डान्सिंग द डाऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पद्धतलीतेचा वापर त्यांनी नक्कीच केला होता. घर सोडलं होतं परंतु बॉलच्या मिरेटपर्यंत पोहोचू शकले नाहीत. कुमार शेलार यांचा तिकट मारा सातत्यपूर्वक चांगला राहिला आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉलला वेग चांगला दिला आणि अगदी वेगाने बॉल फलंदाजाला बीट करून विकेटकीपर यांच्या हातामध्ये विसवलेला आहे. लागोपाठचे 3 बॉल डॉट आलेले आहेत. चांगलं व्हेरिएशन आणि चांगलं कमबॅक गोलंदाजीच्या रनवेवरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः बांधून ठेवलेत फलंदाजांना. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र बॅटचा किनारा लागला त्यानंतर बॉल तिथेच राहिला आणि सिंगल धाव अगदी घेतलेली आहे. 2 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. कुमार शेलार खरं तर श्री साई 11 या टीमचे आयकॉन खेळाडू आहेत आणि आयकॉन खेळाडू असताना मात्र त्यांनी एक चांगली गोलंदाजी किंवा चांगली बॅटिंग देखील केलेली आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 2 धावा धावफलकावरती. चेतन कदम 1 बॉलच्या पाठीमागे 1, सतीश पोपळकर 4 बॉलच्या पाठीमागे 1 धाव्यांवरती. याला थोडेसे शफल झाले. चेंडू हवेमध्ये उभा राहिला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड. सुयश बामरस वडगाव यांनी टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज चेतन कदम गजवडी यांचा खेळ. विकेट गिरतावा संगीत बसतावा. कुमार शेलार पाटेकर यांनी मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळलं. अवघ्या 2 धावा खर्च केल्या. 1 महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवली. खरं तर इकॉनॉमिकल नियंत्रितपणे त्यांनी गोलंदाजी केली. तंत्रशुद्ध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अक्षरशः फलंदाजांना त्यांनी बांधून ठेवलं आणि शेवटच्या बॉलवरती चेतन कदम यासारख्या खेळाडूला त्यांनी माघारी पाठवलं आणि मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण करून दिलेली आहे. कारण 30 बॉलच्या पाठीमागे जवळजवळ 57 धावांची आवश्यकता होती. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आल्या. आता समीकरण येऊन ठेपलेलं आहे. येणारे बॉल 24 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 55 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विक्रम लोहार ज्यांनी कालच्या
शेवटच्या मॅचमध्ये एक चांगला खेळ साकारला. 12 बॉलच्या पाठीमागे 24 धावांची एक तुफानी खेळी त्यांनी साकारली आणि मॅन ऑफ द मॅचचे शिलेदार ते ठरले होते. या मॅचमध्ये देखील विक्रम लोहारला कालच्या दिवसामध्ये जी खेळी साकारली तीच खेळी साकारावी लागणार आहे, कारण मॅच थोडीशी फसलेली आहे, मॅच अडचणीमध्ये आलेली आहे. यावेळेला हलकीशी अपील देखील केलेली आहे. पॅडलाईनची गोलंदाजी आणि अगदी LBWसाठी मात्र अपील केली होती, परंतु अपील पंचांनी फेटाळलेली आहे. आत्मविश्वास कमी होता, उत्साह जास्त होता. गोलंदाजीच्या रनम्यावरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये शुभम सोनावणे आलेले आहेत, नित्रळचे आहेत. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात झालेली आहे. पहिलाच बॉल अगदी पॅडलाईनची गोलंदाजी केलेली आहे. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं ना तर बाईची 1 रन आलेली आहे. त्यानंतर वाईड बॉलची एकही धाव नाही आलेली, किंवा नो बॉलची देखील एकही धाव नाही आलेली. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने या बॉलला कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये फेकी लगोलग केली जाते, सिंगल धाव घेतली जाईल. याही बॉलच्या पाठीमागे सतीश पोपळकर डावकुरे हाताचे आहेत, पोपळकरवाडी या टीमचे. आणि खरं तर समन्वय उर्मोडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पोपळकरवाडी या टीमच्या माध्यमातून चांगला खेळ त्यांचा राहिलेला आहे. अनेक मालिकावीरचा किताब किंवा गोलंदाज किंवा बॅट्समनचा किताब त्यांच्या खात्यावरती राहिलेला आहे. फुलटॉसचा बॉल होता, पंचांनी वाईड बॉलचा इशारा नक्की केलेला आहे. थोडासा जर आपण पाहिलं तर या बॉलला फ्लाय दिली, तर नंतर थोडासा बॉल खाली आला आणि वाईड बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. बराच वेळानंतर हा वाईड बॉल आलेला आहे. यावेळेला पहा टप्पा पडल्यानंतर बॉलला उसळी चांगली होती. सतीश पोपळकर कुठेतरी स्ट्रगल होताना पाहायला मिळत आहेत. खरं तर अजूनपर्यंत त्यांना सूर गवसलेली नाही आहे. 6 बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव त्यांनी बनवलेली आहे. नावाप्रमाणे साजेशी खेळी होत नाही आहे. याला या बॉलला उडवलाय, बॉल निघून चाललाय काव कॉर्नर रिजन मध्ये. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार, कारण आता विक्रम लोहारला स्ट्राईक दिलेली आहे. आता विक्रम लोहार भोंदवडे यांची बॅट कशा प्रकारे तळपेल हे पाहणं गरजेचं आहे, कारण धावपलकावरती धावा आहेत 6 धावा. आता बॉल कमी राहिलेले आहेत आणि धावा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बनवायचे आहेत. 20 बॉलच्या पाठीमागे अजूनही 51 धावांची आवश्यकता. संघर्ष करावा लागेल. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती असं म्हटलं जातं. यावेळेला पहा फटका फसलाय. विकेट कीपर यांनी महत्वपूर्ण कॅच पकडलेले आहेत, स्वतः पडले परंतु बॉलला पडू दिलेले नाहीयेत. सागर मुसळे करंजे यांनी टिपले झेल. बाद झालेले आहेत. आता पूर्णपणे मॅच फसलेली आहे. बॅकफुटला ढकललेला आहे रायझिंग स्टार या टीमला, श्री साई 11 या टीमने. खरं तर विक्रम लोहार कालच्या दिवसामध्ये बरसले होते, परंतु आज या मॅचमध्ये नावाप्रमाणे खेळी करू शकले नाहीत. आशेचा किरण म्हणून ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते रायझिंग स्टार या टीमसाठी, परंतु खरं तर रायझिंग स्टार या टीमला मात्र कुठेतरी अडचणीमध्ये नेमून ठेवलेलं आहे. 19 बॉल 51 धावांची आवश्यकता असेल. ओव्हर क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल. शुभम सोनावणे यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. यावेळेला तिन्ही यष्ट्यांच्या वरतून बॉल ट्रॅव्हल झालाय की काय पाहणं गरजेचं आहे, परंतु 22च्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव कंप्लीट करूया. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत 7 धावा. खरं तर खूप चांगली गोलंदाजीचा तिकट मारा राहिलेला आहे. कौशल्यपूर्ण गोलंदाजी श्री साई 11 या टीमची आतापर्यंत पाहायला मिळते. कुमार शेलार यांनी अवघ्या 2 धावा खर्च करत 1 विकेट्स मिळवली आणि शुभम सोनावणे यांनी 5 धावा खर्च करत 1 विकेट्स मिळवलेली आहे. खरं तर आपण स्क्रीनवरती पाहताय अगदी आमचे स्पॉन्सर ज्यांनी मात्र आम्हाला या प्रीमियर लीगसाठी विशेष सहकार्य केलेलं आहे.
मालिकावीरसाठी फ्रीज आणि चषक आहे आणि आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे श्री श्रीरंग केरेकर सांडवलीचे आहेत. वास्तू निर्माण उद्योग समूह अध्यक्ष सह्याद्री पठार विभाग विकास संघ माजी अध्यक्ष मार्गदर्शक समर्थ सातारा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आम्हाला मालिकावीरसाठी फ्रीज आणि चषक सौजन्य लाभलेला आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. ओव्हर क्रमांक 3 ला होते सुरुवात आणि गोलंदाजीच्या रणमेवरती सागर मुसळे करंजे जे आहेत ते आलेले आहेत. डावकरी हाताचे गोलंदाज. समोरच्या बाजूने फलंदाज सूरज निकम जे रोडचे आहेत. कालच्या दिवसामध्ये सूरज निकम यांचा देखील खेळ उल्लेखनीय राहिला होता. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. त्यांनी टिपला एक चांगला झेल आणि संपलाय सूरज निकम यांचा देखील खेळ. एका पाठोपाठ एक एक विकेट निघून चालले. आता मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये आलेला आहे संघ रायझिंग स्टार. ची शिकार ठरलेली आहेत. आज देखील ते देखील नावाप्रमाणे साजेशी खेळी करू शकले नाहीत. रायझिंग स्टार या टीमची स्थिती आता आपल्याला बिकट अवस्थेमध्ये पाहायला मिळते. 7 वरती 3 अशी परिस्थिती आहे. एका पाठोपाठ विकेट्स निघून चालल्यात. तू चल मया या असं चित्र. याला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तनय माने लुबनेखोलचे आलेले आहेत. पहिलाच बॉल पेस करत असताना डॉट खेळलेला आहे त्यांनी. अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला आणि येतोय तो डॉट बॉल. आता इथून पुढे अजूनही मॅच संपलेली नाही आहे. मी म्हणेन मोठे फटके आले तर नक्कीच मॅचमध्ये कलाटी निर्माण होऊ शकते. मॅचमध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. यावेळेला अगदी हा बॉल सोडून दिलेला आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. खरं तर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सूर्यकांत आडाव सर आहेत आणि स्पेअर लेग पंच आपल्याला हेमंत कोळी सर पाहायला मिळत आहेत. यावेळेला पहा तनयच्या बॅट मधून एक मोठा तडका आला आहे. अगदी आत्मविश्वास वाढवणारा हा षटकार तनय माने यांच्या बॅट मधून. तनयच्या बॅटमधून हा दमदार षटकार पाहायला मिळतोय. अगदी बॅटमधून जसा आवाज आला तो मात्र कानांना सांगून गेला की हा 6 धावांचा टोला आहे. अगदी अर्धा डझन धावा त्यांनी वसूल केलेल्या आहेत या बॉलच्या पाठीमागे. ओहो, यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जानाथा काशी पोहोच गए वाशी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. फटका खेचायचा होता डीप मिड विकेट रिजन मध्ये, परंतु बॉल निघून चाललाय 30 सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑफ रिजन मध्ये सिंगल धाव कंप्लीट करूया. 15 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही जर आपण पाहिलं ना तर रायझिंग स्टार या टीमला खूप मोठी मेहनत करावी लागेल. घेर जीवनाचा असो किंवा गाडीचा असो, कोणत्या क्षणाला बदलायचा ना, जे ज्याला कळालं तो शर्यत जिंकत असतो किंबहुना यशस्वी होत असतो. परंतु खोलवा टप्प्याचा बॉल आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरतून येतील. बॉलचा पाठमोरा केला जाईल. तोपर्यंत सिंगल धाव. इक्के दुक्के से कुछ नहीं होगा. रायझिंग स्टारला आता खेळावे लागतील मोठे फटके. मॅच कुठेतरी फसलेली आहे. मॅचला जिवंत करायचे असतील तर 2 ते 3 फटके मोठे येणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने मिडल ऑर्डरमध्ये येऊन श्री साई 11 या टीमच्या चंद्रकांत माने यांनी फटकेबाजी केली होती, त्याच प्रकारची त्यांना फटकेबाजी करावी लागेल. ओहो, स्विंग अँड मिस पाहायला मिळते. अगदी जोरकस बॅट फिरवली होती. बॅटच्या फ्लोमध्ये चेंडूला घेऊ शकले नाहीत आणि त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळालेला आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे.
16 धावा धावपलकावरती आहेत. आता 12 बॉलच्या पाठीमागे 41 धावांची आवश्यकता आहे. चला थोडेसे स्पीडअप ठेवा, वेळ जास्तीचा घेऊ नका. आज खूप मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. कालच्या दिवसातील ज्या मॅचेस बाकी आहेत त्या मॅचेस मात्र शिल्लक आहेत, त्या आपण खेळवतोय, परंतु अजूनही आजच्या दिवसातल्या मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. म्हणूनच वेळ जास्तीचा घेऊ नका. वेळ खूप महत्त्वाची आहे. 12 बॉलच्या पाठीमागे 41 धावांची आवश्यकता आहे. स्पर्धा तुम्ही पाहताय समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा आयोजित शिवसह्याद्री परिवार पुरस्कृत उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5चा थरार तुम्ही पाहताय. एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर मैदानाची सजावट खूप चांगली आहे. कोणत्याही प्रकारचे खड्डे किंवा गवत पाहायला मिळत नाही. थोडीशी माती आहे. बॉल टप्पापर्यंत थोडासा वेग कमी घेतोय, परंतु खरं तर हे मैदानाचा विचार आपण केला ना तर दरवर्षी आपल्याला या मैदानावरती हिरवळ पाहायला मिळते. अगदी हिरवा समुद्र आपल्याला पाहायला मिळतो. परंतु यावर्षी कुठेतरी कमी प्रमाणामध्ये उरमोडी परिसरामध्ये पाऊस कमी पडला आणि तदनंतर हिरवळ पाहायला मिळत नाहीये. हीच कुठेतरी खंत आपल्याला पाहायला मिळते. खरं तर दरवर्षी आपल्याला हे मैदानाची विवरचना वेगळी पाहायला मिळते, परंतु आज कुठेतरी वेगळी पाहायला मिळते. 12 बॉलच्या पाठीमागे 41 धावांची आवश्यकता आहे. आता इथून पुढे संघर्ष करावा लागेल. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती असं म्हटलं जातं. आज सतीश पोपळकर यांना मात्र बॅट तळपावावी लागेल. जे आपल्याकडं कौशल्य आहे किंवा गुणवत्ता आहे ती दाखवावी लागेल. नावाप्रमाणे साजिशी खेळ करावा लागेल, कारण 12 बॉलच्या पाठीमागे 41 धावांची आवश्यकता अजूनही आहे. गोलंदाजीच्या रनम्यावरती शुभम सोनावणे आलेले आहेत. पहिलाच बॉल, बॅटचा टॉपेज लागलेला आहे. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत. भाग मिल्खा भाग अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. संकटाला घाबरून रडायचं नाही तर लढायचं असतं. संकटाला घाबरून रडलो ना तर आपल्याला संकट संपवतील आणि संकटांबरोबर लढलो तर संकटांना आपण संपवू शकतो. हा इतिहास आहे. आता इथून पुढे संकट आलेली आहेत रायझिंग स्टार या टीमवरती, परंतु आता संकटांना घाबरून रडायचं नाही तर लढायचं आहे. लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. यावेळेला देखील पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळते, परंतु यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अगदी स्ट्राईक एंडला फेकी जरूर केली होती. एस्टनचा वेध देखील बॉलने घेतला होता, परंतु सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. 19 धावा धावपलकावरती आहेत. आता बॉल कमी आणि धावा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बनवायचे आहेत. तनय माने यांच्या बॅटमधून एक मोठा प्रहार आलेला आहे, परंतु तुमच्याकडे जी इच्छाशक्ती आहे किंवा आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासाने तुम्हाला मोठे फटके सजवावे लागतील. खरं तर तनय माने यांच्याकडे ताकद आहे, ॲबिलिटी आहे, धडधाकड शरीरवृष्टी आहे फलंदाजाचे, आणि अशा या मैदानात अशा वातावरणात या फलंदाजाला मात्र शैलीदार फटक्यांची गरज आहे. शैलीदार फटके त्यांना खेळावे लागतील आणि मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण करावी लागेल, कारण 10 बॉलच्या पाठीमागे 38 धावांची आवश्यकता आहे. मॅच जिवंत ठेवायची असेल ना तर या षटकामध्ये शेवटच्या 4 बॉलवरती कमीत कमी 12 ते 14 धावा येणं गरजेचं आहे. शुभम पुन्हा एकदा तयार. ओहो, पुन्हा एकदा जोरकस बॅट फिरवली होती, परंतु बॅटचा आणि बॉलचा संबंध नाहीये. येतोय तो डॉट बॉल. प्रयत्न हाच आहे तनय माने यांचा की मला मोठे फटके खेळायचे आहेत, परंतु प्रयत्नांना येतंय अपयश. शुभम पुन्हा एकदा तयार. याला समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलचा पाठमोरा केला जाईल. सिंगल धाव घेतली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 20 धावा. अजूनही 9 बॉलच्या पाठीमागे 38 धावांची आवश्यकता. आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतात. सतीश पोपळकर अगदी पहिल्या बॉलपासून स्ट्रगल झालेले आहेत. 11 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 6 धावा त्यांनी बनवलेले आहेत. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो.
आज रुबाबात जगायचं असेल तर चांगले फटके सजवावे लागतील. आणि इथे मात्र पहा अगदी मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा. 4 धावा मिळालेल्या आहेत. अगदी क्षेत्ररक्षकाला भेदून मात्र बॉलने सीमारेषा ओलांडलेली आहे 4 धावांसाठी. प्रशांत तिथे होते परंतु बॉल अडवता आलेला नाहीये. संपूर्ण शरीर त्यांनी झोकून दिलं होतं. बॉलवरती झडप टाकण्याचा प्रयत्न चांगला राहिला होता परंतु बॉल अडवता आलेला नाहीये. धावपलकावरती 4 धावा जोड्या 24 धावा धावपलकावरती. आता येणारे बॉल आहेत 6 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 33 धावा. 6 बॉल 33 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे आक्रमण करावं लागेल. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे षटकार ठोकावा लागेल. मैच जिंकायची असेल तर खुद को मेहनत में फ्राई करो. हारने के बाद और एक बार ट्राई करो. मंजिल आपकी कदम चुमेगी. बस अपना कॉन्फिडन्स लेवल हाय करो. आता मैदानाच्या आतमध्ये स्वतःवरती जो विश्वास आहे आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल तनय माने आणि सतीश पोपळकर यांना. चला स्पीडअप ठेवा. वेळ जास्तीचा घेऊ नका. आणि यानंतरची ज्यांची मॅच आहे त्यांनी आपला स्क्वॉड रेडी ठेवायचा आहे. विनंती असेल 6 बॉलच्या पाठीमागे 33 धावांची आवश्यकता. सुयश बामरश गोलंदाजीच्या रनमेवरती आलेले आहेत. जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का रिस्क हो. आता मैदानाच्या आतमध्ये संघर्षातून मार्ग काढावे लागतील. 6 बॉलच्या पाठीमागे 33 धावांची आवश्यकता आहेत. होऊ शकतं करावं लागेल. पहिलाच बॉल टॅब उडवलाय. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? अगदी पहा दुसरीचा प्रयत्न जरूर केलेला आहे परंतु दुसऱ्या रनांच्या प्रयत्नात विकेटचं सक्रिय आहे. सतीश पोपळकर यांना माघारी परतावं लागेल. सिंगलच धावपलकावरती जोडूया. 25 धावा धावपलकावरती. आता 5 बॉल 32 धावांची आवश्यकता. संकटाच्या अंधारात मनोबलाचा दिवा नेहमी प्रज्वलित ठेवा. जुनी मैदानाच्या आतमध्ये 5 बॉलच्या पाठीमागे 32 धावांची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत जो संघ रायझिंग स्टार संघ प्रयत्नवादी होता त्याला आता नशीबवादी व्हावं लागेल. चला वेळ जास्तीचा घेऊ नका. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगोलग चला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर दाखल झालेले आहेत. खरं तर शरीरवष्टी खूप चांगली आहे. मोठे फटके खेळावे लागतील. ताकदीच्या जोरावरती मोठे फटके येणं गरजेचं आहे. 5 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. एखादा खराब बॉल येतोय काय आणि खराब बॉलवरती मोठा प्रहार चढवतील काय हाच प्रश्नचिन्ह आहे. 5 बॉल 32 धावांची आवश्यकता. चला वेळ जास्तीचा घेऊ नका. बॅटिंग करणारी टीम. जगा इतके की आयुष्य कमी पडेल. हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे परंतु प्रयत्न एवढे करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. आज प्रयत्न करावाच लागणार आहे. रायझिंग स्टार या टीम मधील फलंदाजांना प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळेल. आपण वारंवार बोलत असतो. सुयश बामरस पुन्हा एकदा तयार. हा बॉल खराब आहे. वाईट +1 अशा 2 धावा धावपलकावरती जोड्या. पुन्हा एकदा मॅच जिवंत झालेली आहे. पण एखादा मी म्हटलं होतं खराब बॉल येतोय की काय आणि खराब बॉल आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅच जिवंत झालेली आहे. 5 बॉलच्या पाठीमागे आता बनवायचे आहेत 30 धावा. प्रत्येक बॉलवरती षटकार ठोकावा लागेल. हल्ला बॉल चढवावा लागेल. सागर सावंत मैदानाच्या आतमध्ये ताकद आहे. यावेळेला बॉल उडवण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा वाईट +1 अशा 2 धावा जोड्या. आणि पहा खराब फेकी पाहायला मिळाली आणि खराब फेकीचा दुजोरा. 3 धावा धावपलकावरती जोड्या. धावा येत आहेत रायझिंग स्टार या टीमसाठी. खरं तर लागोपाठचे 2 बॉल त्यांनी खराब टाकले. खराब फेकी देखील पाहायला मिळाले. आता समीकरण पुन्हा एकदा बदललेलं आहे. येणारे बॉल 5 आणि धावा बनवायचे आहेत 27 धावा. 6 बॉलच्या पाठीमागे 33 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर आता सामना येऊन ठेपलाय.
5 बॉल 27 यावेळेला, परंतु मधली यष्टी वाकवले. सागर सावंत त्रिपळाचित होत आहेत. सुयश बामरस यांचा पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळाला. दोन बॉल खराब आले होते. सुयश बामरस यांना मात्र लाईन सापडत नव्हती, दिशा भरकटली होती, परंतु पुन्हा एकदा त्यांनी कमबॅक केलं. चांगल्या लाईन वरती आले, अचूक टप्प्यावरती आले आणि सागर सावंत यांना मात्र अक्षरशः त्रिपळाचित केलं. मनोबल वाढवणारा हा बॉल होता. त्रिपळाचित केल्यानंतर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल हाय होते, आपण कित्येक वेळा पाहिलेला आहे. आता 4 बॉल 27 धावांची आवश्यकता. थोडंसं दुखापत क्षेत्ररक्षकाला झाली, त्यानंतर थोडासा बदल पाहायला मिळाला. राजीव दादा भोसले मैदानाच्या आतमध्ये. अगदी खरं तर टप्पा पडल्यानंतर वेग चांगला होता आणि विकेट किपर सागर मुसळे. तर विनंती असेल की ॲम्ब्युलन्सचे जे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती या. खरं तर विकेट किपर सागर मुसळे आहेत, त्यांच्या देखील चेहऱ्यावरती बॉल आदळलेला आहे, त्यांना देखील दुखापत झालेली आहे. खेळाडू बदली करा, वेळ जास्तीचा घेऊ नका. ॲम्ब्युलन्सचे जे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या, मेडिकल किट घेऊन या, विनंती असेल. ॲम्ब्युलन्सचे जे कर्मचारी आहेत खरं तर अनेक आणि जर आईस जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही घेऊन या, कारण डोळ्याला थोडीशी दुखापत झालेली आहे सागर मुसळे यांच्या. ॲम्ब्युलन्सचे जे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण मेडिकल किट घेऊन मुख्य व्यासपीठावरती या, वेळ जास्तीचा घेऊ नका, कारण 2 खेळाडूंना दुखापत झालेली आहे. प्रीमियर लीगमध्ये ॲम्ब्युलन्सची सेवा पुरवली जात नाही, परंतु या वेळेला या प्रीमियर लीगमध्ये आम्ही सलग 3 वर्ष पाहतोय की ॲम्ब्युलन्सची सेवा आहे. चला हॉस्पिटलचे कर्मचारी आपण लगोलग या, वेळ जास्तीचा घेऊ नका. चला हॉस्पिटलचे जे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या, कारण सागर मुसळे यांच्या डोळ्याला थोडीशी दुखापत झालेली आहे. वेळ जास्तीचा घेऊ नका. या बॉलला उडवलाय अगदी पहा तनय मानेच्या बॅट मधून दमखम दाखव. डीजे पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न, वेळ खूप निघून गेलेली आहे असे फटके पाहण्यासाठी. या वेळेला हाफ ट्रॅकर बॉल, पंच आमच्याकडे वळालेले आहेत, वाईट बॉलचा इशारा जरूर येतोय. सिंगल धाव धावपलकावरती जोडूया, अगदी अतिरिक्त धाव बॉल पाहायला मिळालेला आहे आणि सिंगल धाव धावपलकावरती जोडूया. आता समीकरण आपण जर पाहिले ना तर येणारे बॉल आहेत 2 आणि धावा बनवायचे आहेत 19. 2 बॉल 19 धावा, 19 धावा 2 बॉल. वेळ निघून गेले रायझिंग स्टार या टीमची. ओहो, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आहे, फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावलेला आहे. येतोय तो डॉट बॉल. आता 1 बॉल 19 धावांची आवश्यकता. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय श्री साई 11 या टीमच्या दरम्यान. खरं तर बॅटिंग करत असताना चंद्रकांत माने यांची विस्फोटक खेळी साकारली. कमी बॉलच्या पाठीमागे त्यांनी धावाचा डोंगर उभा केला. या वेळेला पहा फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेऊन तनय माने यांच्या बॅट मधून आलेला आहे पराभवातील अंतर कमी करणारा षटकार. सामना जिंकलेला आहे श्री साई 11 या टीमने. दोन्ही पंचांना विनंती आहे की दोन्ही पंच कॉम्बॉक्स मध्ये या. खरं तर आपण विश्लेषण पाहिले ना संपूर्ण मॅच, तर चंद्रकांत माने यांनी 13 बॉलच्या पाठीमागे 33 धावा बनवल्या. कुमार शेलारने 6 बॉलच्या पाठीमागे 8 धावा. सुयश बामरस यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 8 धावा. रितेश सावंत यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 4 धावा. पहिल्या डावामध्ये सतीश पोपळकर यांनी 2 षटक हाताळले, 16 धावा खर्च करून 1 विकेट्स मिळवली. रुपेशने 16 धावा खर्च केल्या. सूरज निकमने 6 धावा. सकाराम बामरस यांनी 18 धावा. थोडीशी ते महागडे ठरले होते, परंतु जशी दुसऱ्या डावाला सुरुवात झाली
तशी मात्र कुमार शेलारने 1 षटक हाताळलं, 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट. शुभम सोनावणे यांनी 2 षटक हाताळले, 11 धावा खर्च करून 1 विकेट. सागर मुसळे यांनी 9 धावा खर्च करून 1 विकेट आणि सुयश भामरस थोडेसे महागडे ठरले, त्यांनी देखील 1 विकेट मिळवली. परंतु इथे बाजी मारली श्री साई 11 या टीमने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा शिलेदार आहे, ज्यांनी मात्र 13 बॉल